दादा, अरे मला तुला इथं पाहून धक्काच बसला असेल नाही का? याची जाणीव आहे रे मला. पण मी विचारतोय आदित्य, नेमकं झालं तरी काय? अरे आदित्य, मी तुला विचारतो, तू बोलत का नाहीस? हो, ते प्रवासातून आले, दमलेत ते. तुम्ही शांत व्हा. आले आल्या कशाला त्यांना त्रास देताय तुम्ही? थोडा विसावा तर घेऊ द्या ना त्यांना. मी काय म्हणतो आदित्य, तू गप्पा का? दादा, मला पुढील शिक्षण नाही करायचं. काय? तुला नोकरी करायची नाही? अरे तुला नोकरी जर करायची नव्हती तर आम्हाला बरबाद कशाला केलं असतो? अरे हाडाचे काढे करून तुला शिकवलं. अरे या माऊलीकडे बघ, या माऊलीकडे बघ. अरे दिवसातून 1 रुपया जरी हिने कमविला ना, त्याच्यातील 75 पैसे तुझ्यासाठी खर्च केले रे. अरे हा तिच्या पोटातला गोळा, त्याच्यासाठी अजिबात तिने खर्च न करता तुझ्यासाठी खर्च केला. तू उद्या मोठा नोकरीवर बनून साहेब होशील, साखर बनून येशील. पण काय करणार? माझ्या नशिबात फुटका. त्याला तू तरी काय करणार म्हणा? मार दादा, अरे मला मार, कारण तुझ्या दोषीच आहे रे मी. पण मी तरी काय करणार रे? काय करणार म्हणजे? अरे असं तुला अचानक यायला झालं तरी काय? काय झालं भाऊजी, सांगा ना. तुम्ही सांगाल तेव्हाच आम्हाला माहिती होईल ना. काय सांगू ग वहिनी, अगं खूप शिकलोय, फर्स्ट क्लास सुद्धा मिळवलं ग. आणि फर्स्ट क्लासच मिळवला नाही तर एका नामांकित कंपनीमध्ये जॉब सुद्धा मिळाली ग. पण पण काय बोला ना. पण त्याचबरोबर त्या कंपनीने 50,000 रुपयाची ऑफर केली आहे. मग सांगा ना दादा, कुठून आणायचं आपण 50,000 रुपये? स्वतःकडे बघा, बहिणीकडे बघा. 50,000 रुपये? होय दादा, 50,000 रुपये. सांगा ना दादा, कुठून आणायचं एवढा पैसा आपण? आधीच तुम्ही माझ्या शिक्षणासाठी हाडाचे काढ आणि रक्ताचं पाणी केलंय. दुसऱ्याच्या शेतात राबलंय, काळाची जोडी सुद्धा आणली. मग तुम्हीच विचार करा, अशा परिस्थितीत कुठून आणायचे रे आपण 50,000 रुपये? दादा, अरे या समाजामध्ये एखाद्याच्या बुद्धिमत्तेला महत्व नाही रे. पण त्या शिक्षणामधून मिळणारा जो पैसा आहे ना, त्या पैशाकडे या समाजाची लक्ष असते रे. आज या समाजात माझ्यासारखे कित्येक गरीब तरुण शिकलेले आहेत दादा. पण त्यांच्याकडे सुद्धा पैसा नसावा म्हणून ते सुद्धा आपापल्याच घरी आहेत रे. त्यांचे सुद्धा स्वप्न असतील की आम्ही सुद्धा कुठंतरी जॉब करावा. पण शेवट या समाजात चालतो तो फक्त आणि फक्त पैसा रे. म्हणून मी निर्णय घेतला की मी नोकरी नाही करणार. आणि माझ्या नोकरीसाठी मी तुम्हाला दारोदार नाही भटकायला लावणार रे दादा, कारण तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट केले आहेत. अरे माफ कर ना मला. अरे भावनेच्या ओघात येऊन तुझ्यावर हात उचलला रे मी. नाही दादा, अरे असं बोलू नकोस. आणि असं मनाला सुद्धा लावून घेऊ नकोस रे. माया, अगं घेऊन जा ग आदित्यला. अगं प्रवासात खूप दमला असेल, भूक लागली असेल. जा 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 बेटा, जेवण करून घे.